मतदाराची ही मानसिकता झाली पाहिजे की ज्याच्या हाती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आहे, ज्याच्या हाती एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षाचा ज्यांना अधिकृतपणे मिळाला त्याचा धनुष्य ज्याच्या हातामध्ये, आपले खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांनी दिलेला धनुष्याची माळ ज्याच्या हातामध्ये आहे तो आमचा उमेदवार त्या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून कोणी बंडखोरी करायचा प्रयत्न करू नका. आता गणेश पाटलांनी सांगितलं, गणेश राजपूतांनी, की या मतदारसंघात इतका लीड आहे, त्याच्यामुळे इकडे काय विषय नाही. पण मला माहित आहे की ज्या ठिकाणी चांगली स्थिती असते बंडखोरी तिथं जास्त होत असते. म्हणून मी आता तुमच्या उमेदवाराला सगळ्यांना सांगतो, मी माझ्या सुनेचा अर्ज इकडे टाकून ठेवणार आहे. कोणाचा? लढाई करता नाही, यांना भानगडी केल्या की यांच्या विरोधात लढायसाठी लढणार नाही. पण तुम्ही बंडखोरी केली की मग लढा माझ्याशी तुम्ही. मला घरचं कोणालाच लढवायचं नाही, गोलू सुद्धा लढत नाही, डोक्यातून काढून टाका. आणि त्याच्यामुळे फक्त पक्ष संघटित राहिला पाहिजे हा त्याच्या मागचा हेतू आहे. गणेशराव, तुम्ही सांगितलं की या मतदारसंघात जास्त लीड आहे. आता रोहिंखेड मध्ये तुम्ही आमच्या विरोधामध्ये होते, तुमचं आमचं काउंट केलं तर किती होतं?